महायुतीत आमचे नेते मंडळी ठरवतात, तिन्ही पक्षाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचा निर्णय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब, तर ज्याप्रमाणे ते निर्णय घेतील तो आम्हाला शिरसावध असेल आणि तो आम्ही फॉलो करू. एकीकडे महेंद्र दळवी यांच्या कन्येने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, दुसरीकडे अनिकेत तटकरेने देखील शिंदे साहेबांची भेट घेतलेली आहे. नाही, भेट कोणी कोणाची घेऊ शकतो त्याबद्दल दुमत नाही आहे, परंतु जो काय आमच्या महेंद्रशेठ दळवींच्या कन्येने फॉर्म भरलेला आहे त्यावरती आमचा विचार विनिमय होईल आणि साहेबांचा आदेश आला तर त्याच्यावरती आम्ही काय करायचं ते ठरवू. विकास गोगावले देखील इच्छुक आहेत या उमेदवारीसाठी. इच्छुक आहेत, परंतु नेते मंडळींच्या शब्दाच्या पुढं आम्ही मंडळी कोण जाऊ शकत नाही आहे. त्या अनुषंगाने आमचं काम चालू आहे. बघू आज काय मेसेज येतोय त्याच्यावरती समजून. राष्ट्रवादीची बैठक होती आज या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. काय ते आम्हाला कल्पना आहे, त्यांची मिटिंग आम्हाला कसं काय कळणार, पण जे काय असेल त्यांचं त्यांना ते काय निर्णय असेल तो घेतील. शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेनेला संघर्ष करावा लागला या जागेसाठी. अनिकेत तटकरे, सुनील तटकरे यांनी सुनेत्रा वहिनींसोबत एकनाथ शिंदेची देखील भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी सोशल मीडियावर जी पोस्ट केली ती हर्षास म्हणजे एकदम आनंदात असल्याचं दिसतंय आणि त्याच्यावरूनच कुठेतरी ही जागा राष्ट्रवादीलाच गेली असं म्हणावं. ज्या ज्या ठिकाणच्या सिटिंग सीट आहेत त्याच्यावरती चर्चा झालेली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी ती मागणी केलेली आहे की आमची एकच सीट ही सिटिंग आहे आणि एक पुण्याची, तर अशा 2 सीट आम्हाला द्याव्यात. 5 सीट आमच्या आहेत, बाकी उरलेल्या BJP अशा प्रकारच्या भलाभलाच्या वरती चालू आहे. तर मागच्या वेळेला 5 सिटिंग सीट आमच्या होत्या, त्या मागणी करून एक रायगडची सीट मागितलेली आहे. त्याच्यावरती बघूया आज काय फायनलाइज करता येते. विधान परिषदेच्या जागेच्या बदल्यात पालकमंत्रीपद असं काय नव्हतं. पालकमंत्रीपद हे साहेबांनी 1.5 वर्षापूर्वीच माझ्यासाठी हे केलेलं होतं, हे आपल्याला माहिती आहे आणि त्यासाठी आत्तापर्यंत थांबलेलं आहे. कदाचित त्यातून आज मार्ग निघू शकतो. आमदार महेंद्र दळवी शेवटच्या क्षणापर्यंत ठाम आहेत. ही जागा भाजपला एक वेळ देऊ पण राष्ट्रवादीला देणार नाही असं काय नाही आहे. आता आम्ही काही गोष्टी बोलून भाजपवाल्यांनीच जर सांगितलं की आम्हाला नको, तर मग तुम्ही काय करणार हा पण प्रश्न आहे. त्यासाठी दुसऱ्या कोणाला देणं घेणं त्याच्यापेक्षा आपल्याला आपल्या नेत्यांकडनं काय आदेश येतोय त्याचं पालन करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्यासाठी महेंद्रशेठ दळवे असतील, थोरवे असतील, आम्ही सगळेच मंडळी महेंद्रशेठ दळवींची चर्चा करून हा निर्णय संपुष्टात आणू. जागा राष्ट्रवादीला गेली तर शिवसेना काम करेल. आदेशाचं पालन करणारे आम्ही शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेले आम्ही शिवसैनिक आहोत. त्याच्यामुळे शिवसेनेमध्ये आदेशाचं पालन करावं लागतं हे आतापर्यंत आपल्याला माहिती आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.